5 मार्क्स हे आपल्याला विदाउट ऑप्शन असणार आहेत आणि विथ ऑप्शन हा आपल्याला 7 मार्क्स साठी विचारला जातो. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन असं म्हणतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन एक जायगोट तयार होतं, युनिपॅरेंटल असं म्हणतो. असेक्शुअल रिप्रोडक्शन. मायटोटिक सेल डिव्हिजन, तर जेनेटिक मटेरियल कसं आहे, एक्झॅक्ट सेम आहे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी नेहा तुमचं एकलव्य बॅचमध्ये स्वागत करते आणि आज आपण शिकणार आहोत थर्ड चॅप्टर जो लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 आहे त्याच्याबद्दल. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या लेक्चरला. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये होणारा रिप्रोडक्शनचा महत्त्वाचा पार्ट आहे तो शिकणार आहोत. मग आता हा जो चॅप्टर आहे हा आपल्याला किती मार्क्ससाठी विचारला जातो बोर्डमध्ये, तर हा जो आहे हा 5 मार्क्ससाठी. मग 5 मार्क्स हे आपल्याला विदाउट ऑप्शन असणार आहेत आणि विथ ऑप्शन हा आपल्याला 7 मार्क्ससाठी विचारला जातो. मग याच्यामध्ये कंटेंट काय काय आहे ते पहिल्यांदा बघूयात आपण. कंटेंटमध्ये जो पहिला आहे तो आहे रिप्रोडक्शन, असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर आहे रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजीज. मी याच्यामध्ये आपल्याला रिप्रोडक्शनच्या रिलेटेड ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत ह्या सगळ्या शिकायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, जे काही रिप्रोडक्शनसाठी गरजेचं आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जे आहे याबद्दल शिकायचं आहे. त्यानंतर 4th पॉईंट आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन, जे काही पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे, मग वेगवेगळ्या कंट्रीजचं असेल, ह्या सगळ्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर रिप्रोडक्शन कोणतं, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन शिकणार आहोत. पहिल्यांदा रिप्रोडक्शन म्हणजे काय हे जाणून घेऊयात. रिप्रोडक्शन नेमकं म्हणायचं कशाला, तर एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा स्वतःसारखा एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार करत असतो त्याला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन असं म्हणतो. मग आता डेफिनेशन बघूयात. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन कशाला म्हणायचं, तर फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, नवीन ऑर्गॅनिझम तयार होणारे. आणि नवीन ऑर्गॅनिझम कशापासून तयार होणारे, तर सेम स्पीसीज पासून तयार होणारे. ओके, जो ऑर्गॅनिझम तयार होत आहे तो कोणाचा असणार आहे, त्याच सेम स्पीसीजचा असणार आहे. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन असं म्हणतो. माहिती आहे, इथं कॅट बघा, कॅट सुद्धा काय करते, रिप्रोड्यूस करते आणि स्वतःसारखेच दिसणारे नवीन नवीन काय करते, बेबीज तयार करते. त्यानंतर आता हे झालं ॲनिमल्समध्ये. मग कॅट असेल, डॉग असेल, बाकीचे सगळे मंकी आहेत, हे सगळे ॲनिमल्स काय करतात, स्वतःसारखा दुसरा एक इंडिव्हिज्युअल तयार करतात सेम दिसणारा. त्याला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन असं म्हणतो. मग आता हे जे रिप्रोडक्शन आहे हे रिप्रोडक्शन खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. मग प्रॉपर्टी म्हणू शकतो किंवा कॅरेक्टरसुद्धा म्हणू शकतो. मग आता का महत्त्वाचं कॅरेक्टर आहे रिप्रोडक्शन, आता जर आपल्याला जे पॉप्युलेशन आहे हे जर मेंटेन करायचं असेल तर हे पॉप्युलेशन मेंटेन करण्यासाठी रिप्रोड्यूस करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये दुसरं जे एक्झाम्पल आहे हे आहे प्लांट्सचं. आता प्लांट्समध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर ते सीड्स आहेत किंवा बऱ्याचदा स्टेम थ्रू रिप्रोड्यूस केलं जातं. म्हणजेच काय, तर एक प्लांट आहे त्या प्लांटचा एक पार्ट वापरून आपण काय करतो, नवीन प्लांट तयार करत असतो. मग कितीतरी वेळा सीड्सचा वापर करून असेल किंवा कितीतरी वेळा लीव्सचा वापर करून आहे, स्टेमचा वापर करून, रूट्सचा वापर करून, हे बरेच वेगवेगळे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. मग ह्या सगळ्याबद्दल आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. मग रिप्रोडक्शन जे आहे या रिप्रोडक्शनमध्ये 2 मेन टाईप पडतात. मग त्याच्यामध्ये आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन नेमकं कशाला म्हणायचं, तर रिप्रोडक्शन हे काय इन्व्हॉल्व करणार आहे, तर 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व करणार आहेत. देर आर 2 पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व आहेत. म्हणून आता 2 म्हटलं की काय येणार आहे, BI बाय. ओके, जिथे जिथं बाय हा शब्द आहे तिथं काय लक्षात ठेवायचं आहे, 2 हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. मग आता बाय पॅरेंटल म्हणजेच काय, तर याच्यामध्ये किती पॅरेंट्स इन्व्हॉल्व असणार आहेत, 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व असणार आहेत. मग आता 2 पॅरेंट्सचे 2 गॅमेट. ओके, मग फॉर एक्झाम्पल इथं बघूयात आपण ह्युमन्समध्ये हे आहे एक म्हणजे कोणतं, फिमेल गॅमेट. ओके,
फिमेल गॅमेट, त्याच्यानंतर हे आहे स्पर्म म्हणजेच मेल गॅमेट. आता हे फिमेल आणि हे मेल गॅमेट ह्यांचं काय होईल, युनियन होईल. हे दोघंही एकत्र येतील. एकत्र आल्यानंतर काय होतं, फर्टिलायझेशनची प्रोसेस होते आणि फर्टिलायझेशनची प्रोसेस होऊन एक जायगोट तयार होतं. आता हे जे जायगोट आहे याच्यामध्ये हळूहळू सेल डिव्हिजन होत जातं आणि सेल डिव्हिजन झाल्यानंतर एक एम्ब्रिओ तयार होतो. ओके, आता हे जे एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओची काय होणार आहे, 9 मंथसाठी डेव्हलपमेंट होणार आहे आणि डेव्हलपमेंट होऊन एक बेबी तयार होईल. ओके, ह्या सगळ्याला आपण काय म्हणतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. यानंतर जो दुसरा टाईप आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, याच्याबद्दल बघूयात. मग याच्यामध्ये 1 पॅरेंट इन्व्हॉल्व असतो, एकच पॅरेंट आहे. मग ह्या एका पॅरेंटसाठी आपण काय शब्द वापरलाय बघा, युनि पॅरेंटल. एकच पॅरेंट इन्व्हॉल्व आहे म्हणून या टाईप, हा जो काही टाईप आहे याला आपण काय म्हणतो, युनि पॅरेंटल असं म्हणतो. म्हणजे एकच पॅरेंट काय असणार आहे, इन्व्हॉल्व असणार आहे, त्याला म्हणायचं असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग आता याच्यामध्ये कुठेही गॅमेट फॉर्मेशन दिसतंय का, नाही, कारण की एकच पॅरेंट इन्व्हॉल्व आहे. तर मग गॅमेट तयार करायची काही गरज आहे का, नाही, गॅमेट्स तयारच होत नाहीत. जो काही एक पॅरेंट आहे याच्यामध्येच सेल्स ज्या आहेत ह्या डिवाइड होत जाऊन काय होणार आहेत, 2 नवीन डॉटर किंवा 2 नवीन ऑर्गॅनिझम्स काय होणार आहेत, तयार होणार आहेत. मग इथं बघा, हा एक ऑर्गॅनिझम आहे, या ऑर्गॅनिझममध्येच जे डिवाइड होणं आहे हे डिवाइड झालेलं आहे. हा डिवाइड होऊन एक नवीन, इकडे वरती एक नवीन, हा दुसरा एक नवीन, असे 2 ऑर्गॅनिझम्स काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत. आपण काय शिकलो, रिप्रोडक्शनमध्ये 2 टाईप असतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 पॅरेंट इन्व्हॉल्व असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, बाय पॅरेंटल असं म्हणतो. मग याच्यामध्ये जे गॅमेट्स आहेत, मग फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट यांचं काय होतं, युनियन होतं. युनियन होऊन फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय तयार होईल रे, जायगोट तयार होईल. जायगोट तयार झाल्यानंतर त्याची हळूहळू डेव्हलपमेंट होऊन एम्ब्रिओ तयार होईल. याला म्हणायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एकच पॅरेंट इन्व्हॉल्व असतो. या एकाच पॅरेंटमध्ये हा डिवाइड होईल आणि डिवाइड होऊन 2 नवीन ऑर्गॅनिझम्स काय होतील, तयार होतील. मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन शिकायचं आहे. मग आता या रिप्रोडक्शनच्या टाईपमध्ये जी आपण सुरुवात करणार आहोत, पहिल्यांदा असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय हे डिटेलमध्ये शिकवात आणि त्यानंतर त्याचे जे वेगवेगळे टाईप्स आहेत ह्या टाईप्सबद्दल शिकणार आहे. मग process of formation of new organism by an organism of same species without involvement of gametes is called as sexual reproduction. Asexual reproduction. काय सांगितलं आपण डेफिनेशन, process of formation of new organism by an organism of same species. नवीन ऑर्गॅनिझम तयार होतोय, आधी जो प्रेझेंट आहे सेम स्पीसीजचा ऑर्गॅनिझम, त्या ऑर्गॅनिझमपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतोय आणि हा ऑर्गॅनिझम तयार होत असताना याच्यामध्ये विदाऊट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स, गॅमेट्सची इन्व्हॉल्वमेंट होत नाही. गॅमेट्स इन्व्हॉल्व न होता नवीन ऑर्गॅनिझम काय होणार आहे, तयार होणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन. डेफिनेशन क्लिअर झाली. काय सांगितलंय, नवीन ऑर्गॅनिझम तयार होतोय सेम स्पीसीजपासून, फक्त याच्यामध्ये जे गॅमेट्स आहेत हे गॅमेट्स इन्व्हॉल्व होत नाहीत. या टाईपला म्हणायचं असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ 2 डिफरंट गॅमेट्स. आता गॅमेट्स इन्व्हॉल्वच होत नाही आहेत, मग त्यांचं युनियन होईल का रे, नाही शक्य. आता गॅमेट्स जर इन्व्हॉल्व झाले असते तर त्यांना युनियन करावं लागलं असतं, फर्टिलायझेशन करावं लागलं असतं. पण याच्यामध्ये जर गॅमेट्सच इन्व्हॉल्व होत नाही आहेत तर यांचं युनियन होईल का, नाही, युनियन होणार नाही आणि फर्टिलायझेशनचा पुढचा प्रश्नच येत नाही. म्हणून मग ह्याच्यामध्ये यांनी काय सांगितलं की हे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे गॅमेट्स आहेत हे इन्व्हॉल्व होत नाही, त्यामुळे त्यांचं युनियनसुद्धा होत नाही. मग आता जर युनियन झालं नाही 2 वेगवेगळ्या गॅमेट्सचं, तर हे जे तयार झालेले नवीन ऑर्गॅनिझम्स आहेत हे कसे असणार आहेत, एक्झॅक्टली सेम असणार आहेत. द न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ द रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. आता
काय झालंय, हा पॅरेंट सेल आहे. ओके, फॉर एक्झाम्पल हा अमिबा आहे, हा अमिबा पॅरेंट सेल. ओके, याच्यामध्ये काय झालं बघा, ह्याचं डिव्हिजन झालं. डिव्हिजन होत असताना जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस काय झाला, सेपरेट झाला. किंवा आता इथं बघा, हे न्यूक्लियसचे काय झाले, 2 भाग झाले. आता वरचा भाग वेगळा आणि खालचा भाग वेगळा. इथं पहिल्यांदा कार्योकायनेसिस होईल, नंतर सायटोकायनेसिस होऊन 2 नवीन सेल तयार झाल्या. बरोबर, आता 2 नवीन सेल्स ज्या तयार झालेल्या आहेत, ह्या एक्झॅक्टली कशा आहेत रे, सिमिलर आहेत. मग एक्झॅक्टली सिमिलर का बरं, कारण की जे ऑलरेडी एक जेनेटिक इन्फॉर्मेशन होती, त्याच जेनेटिक इन्फॉर्मेशनला काय केलं गेलं आहे, कॉपी केलं गेलं आहे. त्यामुळे जे काही या नवीन ऑर्गॅनिझममध्ये जो न्यू ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे, त्या न्यू ऑर्गॅनिझममध्ये जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असणार आहे, जे जेनेटिक मटेरियल असणार आहे, ते कसं असणार आहे, एक्झॅक्टली सिमिलर असणार आहे. त्यानंतर इट ऑकर्स बाय मायटॉटिक सेल डिव्हिजन. आपण लास्ट लेक्चरमध्ये जे सेल डिव्हिजन आहे ते शिकलोय. मायटॉटिक पद्धत किंवा मायटोसिस म्हणू शकतो. मायटोसिस आणि मिओसिस ह्या दोन्हीही पद्धती शिकलोय. बरोबर, मायटोसिस कुठं होतं, सोमॅटिक सेल्समध्ये. बरोबर, म्हणजेच जी काही ऑर्गॅनिझमची बॉडी आहे, या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधल्या ज्या काही सगळ्या सेल्स आहेत, या सगळ्या सेल्समध्ये काय होतं, मायटोसिस होतं. बरोबर, आणि मिओसिस कुठं होतं, तर जे गॅमेटिक सेल्स आहेत, जे गॅमेट्स आहेत, मग मेल गॅमेट असेल, फिमेल गॅमेट आहे, ज्या जर्म सेल्स आहेत, याच्यामध्ये काय होतं, मिओसिस होतं. मग आता हे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, हे असेक्शुअल रिप्रोडक्शन कशाच्या माध्यमातून होतं आहे, तर मायटॉटिक सेल डिव्हिजन या माध्यमातून होतं आहे. आता इथं फॉर एक्झाम्पल हायड्रा आहे, इथे पण काय झालं बघा, हा जो हायड्रा आहे याच्यासारखाच सेम दिसणारा हा हायड्रा आहे. बरोबर, म्हणजेच काय, तर जेनेटिक मटेरियल कसं आहे, एक्झॅक्ट सेम आहे. का एक्झॅक्ट सेम आहे, कारण पॅरेंट किती इन्व्हॉल्व आहे, एकच पॅरेंट आहे. त्याच्यामुळे जे काही जीन्स पास होणार आहेत ते सेम कशासारखे असणार आहेत, आधीच्या पॅरेंटसारखेच असणार आहेत. जर काही डाऊट्स असतील तर नक्कीच कळवा, कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नक्कीच त्याचे जे सोल्युशन्स आहेत हे दिले जातील. थँक्यू सो मच.